Hello, I am Professor Kadse JJ from Late Pushpadevi Patil Arts and Science College, Resort Washim. This is the fifth lecture for BSc second year student of Unit First, and in this lecture we are going to discuss about what do you mean by a gene its definition, then what do you mean by a cistron, muton, or recon, and some fundamental things regarding it. So let's begin our topic. So in today's lecture we'll discuss about the concept of gene. In this concept of gene we will going to discuss about what is gene. जीन म्हणजे काय या संदर्भात आपण बघणार आहे. त्यानंतर व्हॉट डू यू मीन बाय सिस्ट्रॉन, रेकॉन, म्यूटॉन, जीन विदिन जीन अँड स्प्लिट जीन. तर या संदर्भात आपण सर्व बघणार आहे. जीन म्हणजे काय, मग जीन कुठले कुठले आहेत, जीन्स मग कुठल्या कुठल्या पार्टमध्ये असतात, नंतर मग त्याला कुठल्याला रेकॉन म्हणतो, म्युटॉन म्हणतो, त्याच्यामध्ये काय असते, मोनोसिस्ट्रॉनिक, पॉलिसिस्ट्रॉनिक जीन्स काय असतात, स्प्लिट जीन्स काय असतात, या सर्वची माहिती आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. त्या अगोदर आपण शॉर्ट इंट्रोडक्शन घेऊ. आता आपण बघू डेफिनेशन ऑफ जीन. तर जीन काय आहे इन बायोलॉजी. ए जीन इज अ सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन द DNA किंवा RNA which encodes the synthesis of protein, yes proteins, either RNA or a protein. म्हणजे काय म्हणणं काय आहे, जीन हा काय आहे, जीन इज अ स्मॉल सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स माहिती आहे आपल्याला, आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं न्यूक्लियोटाइड्स काय आहेत. तर त्याचा छोटासा तुकडा आहे ज्याच्यामध्ये न्यूक्लियोटाइड्स आहेत, म्हणजे DNAचा एक छोटा तुकडा ज्याच्यामध्ये न्यूक्लियोटाइड्स आहेत, आणि तो काय करू शकतो, तो त्यापासून जीनपासून काय बनू शकतो, एक तर RNA बनू शकतो किंवा प्रोटीन बनू शकतो. म्हणजे जीन म्हणजे काय, एक इन्फॉर्मेशन आहे. लास्ट लेक्चरमध्ये तुम्ही बघितलं, जीन कन्सिस्ट ऑफ अन इन्फॉर्मेशन विच हॅज टेंडन्सी to produce the mRNA, and from that mRNA it has tendency to produce a protein, a small segment of a DNA which consists of nucleotides. बघा, तुम्ही बघू शकता, ही होती डेफिनेशन. दुसरी आणखी एक डेफिनेशन आहे, ए युनिट ऑफ हेरिडिटरी विच इज ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग अँड इट इज हेल्प्स टू डिटरमाइन सम कॅरेक्टर्स ऑफ द ऑफस्प्रिंग. आता या संदर्भात काय म्हणायचं आहे की इट इज अ इन्फॉर्मेशन विच इज ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. ठीक आहे, जीन्स. आता तुम्ही याचं उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो. गृहीत धरा एखादा मॅन आहे, ठीक आहे, एखादा मॅन आहे आणि त्याची एक वाईफ आहे, ठीक आहे, त्याची एक वाईफ आहे, त्यांचं लग्न झालेलं आहे. तर मॅनचं जे आईचा कलर जो आहे, ठीक आहे, तर आईचा कलर गृहीत धरूत, आई म्हणजे डोळ्याचा कलर जो आहे तो ब्ल्यू आहे, ठीक आहे, तो ब्ल्यू आहे. तो ब्ल्यू कशामुळं आहे, जीन्समुळं, आणि तोच कदाचित त्यांच्या लहान मुलामध्ये पण येऊ शकतो. ठीक आहे, येऊ शकतो कशामुळं, जीन्समुळं. मग ते आईचा कलर असू द्या, आई डोळ्याचा कलर असू द्या, स्किनचा कलर असू द्या, ठीक आहे, एवढंच नव्हे, कर्ली हेअर्स, स्ट्रेट हेअर्स, हाईट, ठीक आहे, हे सर्व जे गुण आहेत, दॅट इज कॅरेक्टर्स, हे कॅरेक्टर्स कोण कोण करते, जीन मग काय आहे, एक छोटासा घटक आहे जो की हेरिडिटरी म्हणजे काय, अनुवंशिक जाणाऱ्या माहितीला, अनुवंशिक जाणाऱ्या माहितीला डिटरमाइंड करतो. ठीक आहे, फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग, दॅट इज नोन एज जीन. मग जीन कशानं बनलेला आहे, न्यूक्लियोटाइड्स काय आहेत, प्युरिन्स पिरिमिडिन्स आहेत. ठीक आहे, यालाच एक उदाहरण देऊ तर बघू शकता तुम्ही. काय म्हणलो मी, मेल फीमेल, मेल एक प्रोड्यूस करते, म्हणजे टोटल ह्युमन्स म्हणलं, मनुष्य म्हणलं की मनुष्यामध्ये किती गुणसूत्रे आहेत, 46 गुणसूत्रे. ठीक आहे, त्याचे अर्धे करा, 23 गुणसूत्रे. 23 गुणसूत्रे आईकडून मासिक पाळीच्या नंतर एक फॉलिकल जनरेट होते, त्याच्यामध्ये हाफ एक प्रोड्यूस होता, ओवा,
आणि मेल्स हमेशा टेस्टिसमध्ये काय बनवतात, स्पर्म. ह्या दोघांचं मिश्रण होऊन परत 46 मधून बघा, मेलकडून 46, फिमेलकडून 46, त्यामधून फिमेलचे अर्धे गुणसूत्रे आणि मेलचे अर्धे गुणसूत्रे हे दोन्ही एकत्रित होऊन एक बनते, एक आणि स्पर्म एकत्रित होऊन काय बनते, जायगोट. जायगोटचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, एम्ब्रियो गर्भ, गर्भचं रूपांतर फिटस एक इंडिव्हिज्युअल आणि त्याच्यापासून बाळ जन्माला येतो. आणि मग जे कॅरेक्टर्स आपण आता बोललो, आयचा कलर, हे काय आहे, आयचा कलर, साईज, शेप, लिंग, हे सर्व जीन हे इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते. मग जीन काय आहे, जीन एक डी एन एचा छोटासा सेगमेंट आहे जे की न्यूक्लियोटाईडनं बनलेला आहे, जे की अनुवांशिक घटकांना रेग्युलेट करतो, जे अनुवांशिक घटकांना ऑफस्प्रिंगमध्ये ट्रान्सपोर्ट करतो. म्हणजे पाल्यापासून त्यांच्या लहान बाळापर्यंत, त्यांच्या नातूपर्यंत हे ट्रान्समिट होत राहतो, दॅट इज जेनेटिक इन्फॉर्मेशन. आणि जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑलवेज कोड्स सर्टन कॅरेक्टर्स. ठीक आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन दॅट इज जीन ऑलवेज कोड्स अ सर्टन कॅरेक्टर. मग ते एक्सप्रेस करायचं नाही करायचं हीची पण इन्फॉर्मेशन जीनमध्ये असते बघा. मग जीन पिगमेंट, कलर, हार्मोन्स, साईज, प्रोटीन बनवणे, अँटीबॉडी बनवणे, हे सगळं गोष्टी, हे सर्व जीन्स कंट्रोल करतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्रत्येक घटक, प्रत्येक गोष्ट ही कंट्रोल केली जाते जेनेटिक इन्फॉर्मेशन. जेनेटिक इन्फॉर्मेशन आणि जेनेटिक इन्फॉर्मेशन कशाच्या स्वरूपात आहे, जीनच्या स्वरूपात. सर्व काही जीन्स रेग्युलेट करतात. अन्नाला बनवायचं आहे, ठीक आहे, अन्न जे बनलेलं आहे आपल्या शरीरात त्याला पचवायचं आहे, त्याच्यासाठी लागतात एन्झाईम्स, आणि एन्झाईम्स आर मेड ऑफ प्रोटीन, आणि प्रोटीन बनवायचं तर परत आलं डी एन ए, आणि डी एन एची कॉपी करून त्याच्यापासून एम आर एन ए, एम आर पासून प्रोटीन, आणि ते प्रोटीन जाऊन त्या अन्नाला ब्रेक करतील, आणि ते ब्रेक करून आपल्या शरीरामध्ये तो शोषून घेतलं. मग शोषून घेण्यासाठी पण काही ट्रान्सपोर्टर्स लागतील, ते पण प्रोटीन्सनं बनलेले आहेत. काही हार्मोन्स आहेत जे की वयानुसार हार्मोन्स चेंज होतात. मग हार्मोन्स अनुसार मग उत्तेजना, राग, डिप्रेशन, नंतर मग प्रायमरी सेकंडरी कॅरेक्टर्स, ठीक आहे, नंतर ग्रोथ, ठीक आहे, पिगमेंट्स, हे सर्व घटक जीन्सनंच कंट्रोल केले झालेत आहेत. मग जीन्सचे पण भरपूर टाईप्स आहेत. ठीक आहे, जीन्सचे पण भरपूर टाईप्स आहेत. ठीक आहे, कुठले कुठले आपण बेसिक बोलायलो सध्या. बेसिक बिहेवियर मतलब त्याचं काम काय असतात जीन्सचं. काही जीन्स कामाचे असतात, काही जीन्स कामाचे नसतात पण. ठीक आहे, तर त्यानुसार आपण जीन्सला काही ग्रुप्समध्ये, तर त्याचे टाईप्स आहेत. बेसिक जीन. बेसिक जीन हे जीन्स जे की नॉर्मल ॲक्टिव्हिटीजमध्ये कामी येतात. ठीक आहे, एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे हे, पण फक्त जीन्स कुठल्या कुठल्या कशा पद्धतीने काम करतात या संदर्भात आपण शॉर्टमध्ये बघतो. बेसिक जीन्स आर जीन्स विच ओनली डू ए फंडामेंटल थिंग्स, नॉर्मल कामं करायची असतात. लिथल जीन्स एक असे जीन्स आहेत जे की डेथ प्रोड्यूस करण्यासाठी सक्षम आहेत. आता तुम्हाला याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जसं की काही लिथल जीन्स हे ॲक्टिवेट होतात. कधी ॲक्टिवेट होतात सांगतो. आपल्या शरीरामध्ये रेड ब्लड सेल्स, लाल रक्ताच्या पेशा आहेत, आणि लाल रक्ताच्या पेशा हे 120 दिवसच जिवंत असतात. म्हणजे त्याच्यानंतर तो नष्ट होऊन जातात. मग ते स्वतःला नष्ट करायचं तर ती इन्फॉर्मेशन पण त्या सेलमध्ये आहे. यालाच लिथल जीन असे म्हणतात. ठीक आहे, काही जीन्स, कुठल्या स्पेसिफिक जीन्स हे कुठल्या स्पेसीमध्येच ते कार्यरत असतात. म्हणजे लिथल जीन्स नॉर्मल डोळ्याच्या आयमधल्या इथं काम करतील का, नाही. कधी करतील, ज्यावेळेस दुसरे जीन्स त्याला ऑर्डर देतील. मग जीन्स, मग त्यामुळे जीन्सचे टाईप्स बघा. म्हणून म्हटलं मी पहिलेच, जीन्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. डिपेंडिंग अपॉन देअर बिहेवियर, ती कुठं आहे आणि ती काय कार्य करत आहे त्यानुसार जीन्सचे वेगवेगळे टाईप्स आहेत. बेसिक आहेत, बेसिक जीन्स, बेसिक लिथल जीन्स. त्यानंतर मल्टिपल जीन्स. काही जीन्स एकत्रित येऊन एक कॅरेक्टरला कोड करतात. जस्ट फॉर एक्झाम्पल स्किन टोन आणि आय कलर. ठीक आहे, स्किन टोन चेहऱ्याची, शरीराची चमडी, त्याचा रंग द्यायच्यासाठी एक नाही अनेक जीन्स एकत्रित येऊन एक कॅरेक्टर, कुठलं, कलर, स्किन टोन, एक कलर प्रोड्यूस करतात. दॅट इज मल्टिपल जीन्स. क्युम्युलेटिव्ह जीन्स काय आहेत मग, सम जीन्स हॅव ॲडिक्टिव्ह इफेक्ट ऑन अदर जीन्स. एक जीन्स आहे ते दुसऱ्या जीनच्या कामावर अफेक्ट करतो, त्याला क्युम्युलेटिव्ह जीन्स म्हणतात. प्लिओट्रॉपिक जीन्स, द जीन्स विच प्रोड्यूस चेंजेस इन मोर दॅन वन कॅरेक्टर्स कॉल्ड एज प्लिओट्रॉपिक जीन्स. म्हणजे असे जीन्स जे की
एकापेक्षा जास्त कॅरेक्टर्सला पण कोड करण्याची क्षमता ठेवतात, मग त्यांना प्लिओमॉर्फिक जीन्स असे म्हणले जाते. त्यानंतर मॉडिफाईंग जीन्स, असे जीन्स जे की स्वतःहून कुठले पण कॅरेक्टर्स हे कोड करू शकत नाही, पण दुसऱ्यांच्या मदतीने तो करू शकतो, दॅट इज नोन एज मॉडिफाईंग जीन्स. आणि इनिबिटरी जीन्स द जीन्स विच सप्रेस और इनिबिट द एक्सप्रेशन ऑफ अदर जीन्स आर नोन एज इनिबिटरी. असे जीन्स ते दुसऱ्या जीन्सला काम करू देत नाही, त्यांना इनिबिटरी जीन्स म्हणतात. तर जीन्सचे असे 7 टाईप्स आपण बघितलेले आहे. पण महत्त्वाचे, जर आपला ह्युमन जिनोम गणित धरा, हे एक क्रोमोझोम आहे, ठीक आहे, एक गुणसूत्र. आणि ह्या गुणसूत्राला जर का आपण जीन्सला किंवा पूर्ण क्रोमोझोम जीन्स आहे, जीन्सला जर मुख्यतः जर गटांमध्ये विभाजन करायचं असेल तर मुख्यतः जीन्सला आपण 3 गटामध्ये विभाजन करतो. कोणतं? म्युटॉन, सिस्ट्रॉन, रेकॉन. ठीक आहे. आता आपण इतक्या वेळपर्यंत बघितलंय जीन्स आणि त्याचे टाईप्स आणि जीन्स काय काम करतात या संदर्भात बघितलं. त्यानंतर जीन ही टर्म कोण दिली, कुठल्या शास्त्रज्ञांना सर्वप्रथम जीन ही कन्सेप्ट काढली, तर W. वॉन्सन नावाचा जो सायंटिस्ट आहे 1909 मध्ये, त्यांना जीन नावाची ही कन्सेप्ट अस्तित्वात आणली. तर यामध्ये आपण आताच बघितलं की W. वॉन्सन 1990 मध्ये सर्वप्रथम जीन ही कन्सेप्ट अस्तित्वात आणली. ठीक आहे. आणि जेनेटिक्समध्ये जीन हे सर्वात महत्त्वाची घटक आहे. पण या घटकाबद्दल आणखी माहिती करून देणारा एक वेल नोन सायंटिस्ट, दॅट इज थॉमस मॉर्गन. आपल्या सर्वांना माहिती आहे थॉमस मॉर्गन. तर थॉमस मॉर्गननी सर्वात जास्त काम ड्रॉसोफिलावर केलेलं आहे. ठीक आहे. ड्रॉसोफिला एक माशी असते छोटीशी, फ्रूट फ्लाय. आणि त्यावर त्यांनी काय केलं, जीन मॅपिंग ही कन्सेप्ट त्यांनी टाकलेली आहे. ठीक आहे. क्रोमोझोम कंटेन्स हेरिडिटी युनिट अँड ईच क्रोमोझोम कंटेन्स हंड्रेड्स अँड थाउजंड्स ऑफ जीन. याचं म्हणणं काय होतं थॉमस मॉर्गनचं, की क्रोमोझोम गुणसूत्रे याच्यामध्ये थाउजंड्स ऑफ जीन्स असतात. ठीक आहे. जीन मॅपिंग केली त्यांना, एका क्रोमोझोममध्ये हजारो जीन्स असू शकतात आणि हे जीन्स पर्टिक्युलर कॅरेक्टर्स कोड करतात. ठीक आहे. हे कोणा सांगितलं? थॉमस मॉर्गननी. एवढंच नव्हे, थॉमस मॉर्गनचं असं म्हणणं होतं की जो जीन आहे क्रोमोझोमवर जो प्रेझेंट आहे तो एका स्पेसिफिक ऑर्डर, स्पेसिफिक जाग्यामध्येच, स्पेसिफिक लोकस म्हणजे स्पेसिफिक जाग्यामध्येच स्पेसिफिक जीन आढळतो. म्हणजे गृहीत धरा आईचा जीन गृहीत धरा जर 6व्या नंबरच्या क्रोमोझोममध्ये आहे, तर तो एका पर्टिक्युलर रिजनमध्ये, त्या पर्टिक्युलर स्पेसमध्येच आढळतो. इकडं तिकडे कुठं नाही. म्हणजे 6व्या नंबरच्या क्रोमोझोममध्येच जर गृहीत धरा कलरचा जीन आहे, तो कलरचा जीन 8व्या नंबरच्या याच्यामध्ये नसणार, 6व्या नंबरमध्येच असणार. स्पेसिफिक लोकांमध्येच प्रेझेंट असतात स्पेसिफिक जीन्स, आणि क्रोमोझोममध्ये भरपूर सारे जीन्स असतात. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं सायंटिस्ट ज्यांनी जीनवर, फॅक्टर्सवर, घटकवर सर्वात जास्त काम केलं आणि तो एक्सपेरिमेंट आज पण खूप प्रसिद्ध आहे, दॅट इज जॉन ग्रिगॉर मेंडल. ठीक आहे. आणि हेच जॉर्ज ग्रिगॉर मेंडल. ठीक आहे. तर हे जे आहेत हे फादर ऑफ जेनेटिक्सचे जनक पण म्हणले जाते. आणि यांचं जे काम होतं ते होतं पी प्लांट. ठीक आहे. आणि त्या पी प्लांटवर काय केलं तर त्यांनी जेनेटिक कॅरेक्टर्स कसे ट्रान्समिट होऊन सर्टेन फिनोटिपिक कॅरेक्टर दिसतात. शॉर्ट प्लांट, डार्क प्लांट, हे आपल्या 12वीमध्ये पण आपलं झालेलं आहे. जॉन ग्रिगॉर मेंडल, फादर ऑफ जेनेटिक्स. तर हे यांची सर्वात महत्त्वाचं योगदान आहे जेनेटिक्समध्ये, जीन्समध्ये. आणि तो आपण मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये आपण वारंवार हे जीन्सच्या संदर्भात आला आणि जेनेटिक फॅक्टर्स, जिनोमिक फॅक्टर्स जर घटक आले, म्हणजे आपण जे मी आत्तापर्यंत सांगितलं की स्किन कलर आहे, आय कलर आहे, तर हे फिनोटिपिक कॅरेक्टर. आणि फिनोटिपिक कॅरेक्टर्स हे कुठं असतात? जीन्स करून. आणि जीन्स कुठं असतात? क्रोमोझोममध्ये. आणि या क्रोमोझोमबद्दलची कुठं जीन्स प्रेझेंट असतात, तर याबद्दलची माहिती ही मॉर्गनने दिलेली आहे, थॉमस मॉर्गननं. ठीक आहे. आणि जीन ही कन्सेप्ट ही W. वॉन्सननं दिली आहे, दॅट इज विल्सन वॉन्सननं दिलेली आहे 1909 मध्ये. आता त्यानंतर सेमर बेंझर नावाचा एक सायंटिस्ट आहे, जो की फार प्रसिद्ध आहे. यानंतर
1955मध्ये सैमर बेंझर यांनी काही टर्म्स जीनच्या संदर्भात शोधून काढले. तर ती टर्म्स होती सिस्टॉन, म्युटॉन आणि रेकॉन. ठीक आहे, तुमच्या युनिट नंबर फर्स्टमधले पहिली स्टार्टिंगच आहे, जीन डेफिनेशन आणि सिस्टॉन, म्युटॉन आणि रेकॉन. तर चला सुरू करू एक एक करून. तर यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे, जर जीन संदर्भात तुम्ही जर अभ्यास करत असाल तर जीन संदर्भात अभ्यास करत असताना तुम्हाला ह्या 3 घटकं माहीत असणं आवश्यक आहे. मी पहिलेच सांगितलं होतं की जर क्रोमोझोम असेल तर क्रोमोझोममधल्या टोटल जीन्स जे असतील तर जीन्सला जर तुम्हाला जर डिवाईड करायचं असेल ग्रुप्समध्ये तर 3 ग्रुप्समध्ये आपण डिवाईड करू शकतो. दॅट इज सिस्ट्रॉन, म्युटॉन आणि रेकॉन. आता सिस्ट्रॉनबद्दल काय आहे, सिस्ट्रॉनबद्दल आपण माहिती घेऊ. आपण आताच बघितलो सिस्ट्रॉन, म्युटॉन आणि रेकॉन हे सैमर बेंझर यांनी टर्म कॉइन केली आहे. आणि यांच्या म्हणण्यानुसार सिस्ट्रॉन काय आहे, सिस्ट्रॉन इज अ सेगमेंट ऑफ DNA, DNAचा एक घटक दॅट कंटेन्स ऑल इन्फॉर्मेशन नेसेसरी फॉर प्रोडक्शन ऑफ सिंगल पॉलीपेप्टाईड. म्हणजे एक DNAचा छोटा घटक ज्याच्यामध्ये असली माहिती आहे प्रोटीन सिंथसिससाठी लागण्यासाठी जी पॉलीपेप्टाईड चेन आहे, ही पॉलीपेप्टाईड चेन बनवण्याची छोटीशी इन्फॉर्मेशन ही त्यामध्ये असते. ठीक आहे, त्याला आपण सिस्ट्रॉन आपण म्हणतो. सिस्ट्रॉन म्हणजे अशी जीन्स जे की प्रोटीन सिंथसिस किंवा असे जीन्स जे की कार्य करण्यासाठी नेहमी सक्षम आहेत, बेसिक कार्य करतात, बेसिक फंक्शनल जीन्स. सिस्ट्रॉनमध्ये महत्त्वाचे कोणते जीन्स येतात, बेसिक स्ट्रक्चरल जीन्स. ठीक आहे, जे की काय करतात, रेग्युलेट करतात कशाला, प्रोटीन सिंथसिससाठी आणि सिंगल पॉलीपेप्टाईड चेन्सला बनवण्यासाठी. त्याला आपण सिस्ट्रॉन जीन्स असे म्हटल्या. जे मी आता म्हणलो होतो, काय म्हणलो होतो, सिस्ट्रॉन रेफर टू ॲज ए स्मॉल पोर्शन ऑफ DNA विच हॅज ॲबिलिटी टू कोड ए स्मॉल पार्ट ऑफ ए प्रोटीन दॅट इज नोन ॲज पॉलीपेप्टाईड चेन. प्रोटीनचा एक छोटा घटक बनवण्याची माहिती जे की छोटा पार्ट आहे DNAचा, त्याला आपण सिस्ट्रॉन असे म्हणतो. मग सिस्ट्रॉन आर मेड अप ऑफ DNAचा छोटा तुकडा. DNAचा छोटा तुकडा कशाने बनलेला आहे, न्यूक्लिओटाईड. मग किती न्यूक्लिओटाईड असतात सिस्ट्रॉनमध्ये, सिस्ट्रॉन रेंज फ्रॉम 100 to 30,000 न्यूक्लिओटाईड पेयर्स. ठीक आहे, 100 to 30,000 न्यूक्लिअर पेयर्स DNAचा छोटा तुकडा ज्याच्यामध्ये 100 ते 30,000 न्यूक्लिओटाईड बेस पेयर असणारा घटकला सिस्ट्रॉन असे म्हणतात. आणि सिस्ट्रॉनमध्ये मग कुठली माहिती आहे, जीन्स. ठीक आहे, कुठले जीन्स आहेत, हे जीन्स जे की कार्य करतात. कुठले कार्य करतात, वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशनमधली माहिती नेणारे कारण. म्हणजे कसे, जे मी आत्ता उदाहरण दिलं आहे, कलर, आय कलर, स्किन कलर, जीन्स, कोड, टीथ, शेप ऑफ बॉडी, साईज ऑफ बॉडी. ठीक आहे, त्यानंतर कर्ली हेअर्स, ठीक आहे, स्मूथ हेअर्स, हे सर्व कोण करतात, जीन्स कंट्रोल करतात. आणि ही जी जीन्स आहे ही ट्रान्समिट होती एका जनरेशन टू नेक्स्ट जनरेशनकडे. जी माहिती जी ट्रान्समिट होती ती माहिती कुठल्या स्वरूपाची असती, सिस्ट्रॉनच्या स्वरूपामधली माहिती. ठीक आहे, मग सिस्ट्रॉनमध्ये माहिती जी असती ती कॉपी होती mRNAमध्ये. पण ही माहिती जी कॉपी होती ही माहिती 2 गटामध्ये असते, एक मोनोसिस्ट्रॉनिक आणि दुसरं पॉलिसिस्ट्रॉनिक. ठीक आहे, मोनोसिस्ट्रॉनिक आणि पॉलिसिस्ट्रॉनिक. आणि युकॅरियोटिक्समध्ये जास्त करून जे mRNAs बनतात, जी माहिती जी असती ती मोनोसिस्ट्रॉनिक असते आणि जी बॅक्टेरियामध्ये असते ती पॉलिसिस्ट्रॉनिक असते. तर काय आहे मोनोसिस्ट्रॉनिक, पॉलिसिस्ट्रॉनिक, त्यावर एवढं माहीत असणं गरजेचं आहे की सिस्ट्रॉन एक छोटंसं घटक आहे DNAचा. ठीक आहे, ज्याच्यामध्ये जीन्स आहेत. जीन्स कशानं बनले, न्यूक्लिओटाईड. आणि सिस्ट्रॉन्समध्ये किती न्यूक्लिओटाईड्स असतात, 100 to 30,000 न्यूक्लिओटाईड पेयर्स असतात. आणि ही माहिती जनरेशन टू जनरेशन जात आहे. पण जनरेशन टू जनरेशन कुठली माहिती जात आहे, सिस्ट्रॉनची माहिती. याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन आहे, कलर, शेप, सर्वच. ठीक आहे, आता आपण बघूत मोनोसिस्ट्रॉनिक आणि पॉलिसिस्ट्रॉनिक. आता आपण काय बघितलं,
सिस्ट्रॉनमध्ये माहिती ही मोस्टली कुठल्या स्वरूपात असते, मोनोसिस्ट्रॉनिक किंवा पॉलिसिस्ट्रॉनिक सिस्ट्रॉन जीन्स. ठीक आहे, सिस्ट्रॉनमध्ये माहिती एक तर मोनोसिस्ट्रॉनिक असते किंवा पॉलिसिस्ट्रॉनिक जीन्समध्ये माहिती असते. मग मोनोसिस्ट्रॉनिक जीन्स काय आहेत? मोनोसिस्ट्रॉनिक जीन्स आर द जीन्स विच कोड्स फॉर ए सिंगल प्रोटीन ओनली. म्हणजे बघा, आपण काय बोललो होतो की क्रोमोझोममध्ये स्पेसिफिक लोकायमध्ये स्पेसिफिक जीन्स असतात. ठीक आहे, मग ते कुठलं आहे? सिस्ट्रॉनिक जीन्स. मग सिस्ट्रॉनिक जीन्समध्ये किती? 10 ते 30,000 जीन्स येतात. मग हे 10 ते 30,000 जीन्स आहेत, हे 30,000 जीन्स कुठं आहेत? क्रोमोझोमच्या एका छोट्याशा पार्टमध्ये आहेत. ठीक आहे, त्याला आपण जीन्स असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये पण काय आहेत? सिस्ट्रॉन एक छोटासा भाग आहे क्रोमोझोमचा, ज्यामध्ये 10 ते 30,000 वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स आहेत. मग एक सिंगल जीन एक सिंगल प्रोटीनला कोड करतो. अशा जीन्सला मोनोसिस्ट्रॉनिक जीन्स असे म्हणले जाते. म्हणजे एक सिंगल जीन एक सिंगल प्रोटीनलाच कोड करतो. आणि हे फक्त कोणामध्ये असते? युकॅरियोटिक. कारण युकॅरियोटिकमध्ये बघा 46 पेअर्स ऑफ क्रोमोझोम, एका क्रोमोझोममध्ये खूप सारे जीन्स, त्या जीन्समधलं मग कुठले स्पेसिफिक रिजन, त्या स्पेसिफिक रिजनमध्ये मग सिस्ट्रॉन, म्युटॉन, रेकॉन, मग सिस्टॉनमध्ये मग 10 ते 30,000 जीन्स, मग त्या जीनमधला एक जीन, आणि तो एक जीन एकच प्रोटीन बनवते. अशा जीन्सला मोनोसिस्ट्रॉनिक जीन्स असे म्हणल्या जाते. हे खास करून कोणामध्ये असते? युकॅरियोटिक सेल्समध्ये. त्यानंतर तुम्ही पॉलिसिस्ट्रॉनिक जीन्सबद्दल बोललो. पॉलिसिस्ट्रॉनिक जीन्समध्ये काय आहे? सेगमेंट ऑफ DNA कोड्स फॉर सेव्हरल जीन्स. एक जीनचा एक छोटासा तुकडा जे की एकापेक्षा जास्त प्रोटीन्स बनवण्याची इन्फॉर्मेशन ठेवतो. अशा याला पॉलिसिस्ट्रॉनिक जीन्स असे म्हणले जातात. म्हणजे सिस्ट्रॉन म्हणजे काय? सिस्ट्रॉनमध्ये अशी DNAचा किंवा अशा क्रोमोझोमचा असा पार्ट जे की बेसिक जीन्सला कोड करतो. मग बेसिक जीन्सला कोड करतो. ठीक आहे, जे फंडामेंटल जीन्सला कोड करतो. मग फंडामेंटल जीन्स पण दोन घटकामध्ये गेले, मोनोसिस्ट्रॉनिक, पॉलिसिस्ट्रॉनिक. मोनोसिस्ट्रॉनिक म्हणजे काय? एका DNAच्या छोट्या पार्टपासून एकच प्रोटीन बनणे, त्याला मोनोसिस्ट्रॉनिक म्हणतो आपण. पॉलिसिस्ट्रॉनिक माहीतच नाही. DNAचा छोटा पार्टचा छोटा घटक ज्याच्यामध्ये एकाच जीनमध्ये एकाच सेगमेंटमध्ये एकापेक्षा जास्त प्रोटीन बनवण्याची क्षमता आहे. बघा, एवढा छोटा घटक, त्याच्यामध्ये एक mRNA बनणार, आणि त्या mRNAमध्ये एकपेक्षा जास्त काय आहेत? प्रोटीन कोड करण्याची क्षमता आहे. अशा याला पॉलिसिस्ट्रॉनिक जीन असे म्हणल्या जाते. आणि हे जे पॉलिसिस्ट्रॉनिक जीन्स आहेत, हे पॉलिसिस्ट्रॉनिक जीन्स हे प्रोकॅरियोटिक सेल्समध्येच आढळतात जास्त करून. ठीक आहे, आणि मोनोसिस्ट्रॉनिक जीन्स हे कुठं आढळतात? युकॅरियोटिक सेल्समध्ये, म्हणजे प्लांट सेल, ॲनिमल सेल, फंजाय सेल. तर अशा पद्धतीने आपण काय बघितलं आज आपण बघितलं की जीन्स काय आहेत. ठीक आहे, जीन्सचे टाईप्स काय आहेत. मग त्यानंतर आज आपण काय बघितलं? सिस्टॉन, म्युटॉन, रेकॉन. त्यामधलं महत्त्वाचं सिस्ट्रॉनबद्दल आपण काय बघितलं की सिस्ट्रॉन एक क्रोमोझोमचा एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये 100 ते 30,000 न्यूक्लियोटाइड बेस पेअर्स आहेत. आणि त्या न्यूक्लियोटाइड बेस पेअरमध्ये काय आहेत? जीन्स आहेत. आणि जीन्स पण त्यामधले पण दोन प्रकारचे असतात, एक मोनोसिस्ट्रॉनिक, पॉलिसिस्ट्रॉनिक. आणि मोनोसिस्ट्रॉनिक जीन्स काय आहेत? मोनोसिस्ट्रॉनिक जीन्स आर द जीन्स विच कोड फॉर ए सिंगल प्रोटीन ओनली and they are found in eukaryotic cell, while polycystonic genes are the genes which are found in prokaryotic cell. ठीक आहे, and which codes for multiple proteins. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू रेकॉन आणि म्युटॉन. थँक्यू.